आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आपटवलं. मी मुद्दाहून म्हटलं नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी मागे एक चायनीज ॲपला ॲपटलं असा शब्द वापर केला होता. म्हणलं आपणही त्याचा वापर करूया. पण सुशांत सिंग राजपूत केस ज्या प्रकारे मुंबई पोलिसांच्या हातून काढून CBIचा तपास सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला, त्याच प्रकारे आज दुसऱ्या एका अतिशय महत्वाच्या केसमध्ये राज्य सरकारच्या विरोधात जात सर्वोच्च न्यायालयाने UGCच्या पारड्यात आपला कौल टाकला. विषय आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. अर्थात मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. देशातील अनेक राज्यांना विद्यापीठांच्या परीक्षा, खास करून अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या UGCने त्यांना घ्यायला सांगितल्या होत्या, त्या घ्यायची त्यांची तयारी नव्हती, आजही नाही, आणि त्याच्यामुळे हे प्रकरण गाजत होतं. पण या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जेवढा विरोध केला, आणि केवळ विरोध नाही तर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता केवळ राजकीय इगोपोटी, व्यक्तिकेंद्रित राजकारणापोटी आणि आपल्या युवा नेत्यांच्या भूमिकेला समर्थनासाठी ज्या प्रकारे राज्य सरकार वागलं, अभ्यास न करता भूमिका घेतली, त्याच्यामुळे आज सरकारवर ही नामुष्की आली, हे तोंडावर पडायची वेळ आली. आणि त्यामुळे या सगळ्या घटनेचा आढावा घेणं आवश्यक आहे. कारण आता राज्य सरकारला आपली भूमिका बदलून परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. कारण विद्यापीठ कायद्यानुसार UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ही उच्च शिक्षणासाठी त्याच्यावर एक जी छत्री अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे आणि विद्यापीठांची धोरणं ठरवण्यामध्ये तिचा अधिकार वादातीत आहे. तिच्या अधिकारात ढवळाढवळ करायचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने आज हाणून पाडला. ही गोष्ट खरी आहे की गेल्या 6 महिन्यांपासून देशात कोविडनी धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचंच आयुष्य त्याच्यात मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. आणि बराचसा काळ या 6 महिन्यातला आपण लॉकडाऊन मध्ये काढला आणि त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत ते निर्माण झाले की विद्यापीठांच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या. कारण जरी आपलं आयुष्य बाकी बऱ्याच गोष्टी आपल्या थांबल्या असल्या तरी शिक्षणासारखी गोष्ट आहे की जी सतत पुढे जात राहते. आणि त्याच्यामुळे 24 एप्रिल रोजी UGCने याबाबत गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व प्रकाशित केली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाकी वर्षांच्या परीक्षा घेतल्या नाहीत तरी चालतील, पण विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या. महाराष्ट्र शासनाने याबाबत UGCच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातल्या विद्यापीठांपैकी 4 विद्यापीठांचे कुलगुरू होते, त्यांची एक समिती नेमली. समितीनेही याबाबत परीक्षा अंतिम वर्षाच्या घेता येऊ शकतील अशा प्रकारचा अहवाल 8 मे रोजी दिला. आणि त्याच्यानंतर मात्र राज्यातील युवा नेते, आणि याच्यामध्ये खास करून आदित्य ठाकरे जे राजकारणात म्हणजे मंत्री होण्यापूर्वी युवा सेनेचे अध्यक्ष होते आहेत, रोहित पवार यांचंही नाव घ्यावं लागेल, यांनी अचानक या परीक्षा घेण्याला विरोध करायला सुरुवात केली. कारण त्यांच्या मते विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे खेळण्यासारखं होतं. अर्थात यासाठी कुठला काही राज्यातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं नव्हतं. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे त्यांना सांगितलं त्याच्यावर आधारित ही भूमिका घेतली आणि आपल्या युवा नेत्यांनी भूमिका घेतली. म्हणून राज्य सरकारने आपल्याच विद्यापीठाचे कुलगुरू, ज्यांना खरं तर शिक्षण क्षेत्रातलं सर्वात जास्त कळतं, त्यांच्या भूमिकेला छेद देऊन आम्ही परीक्षा घेणार नाही असा निर्णय जाहीर केला 18 मे रोजी. आणि त्यामुळे मोठे पेच प्रसंग निर्माण झाले. कारण विद्यापीठांच्या परीक्षा घेणं किंवा न घेणं हा काही राज्य सरकारचा अधिकार नाहीये. विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यात अनेक घटक आहेत, ज्याच्यात शैक्षणिक संस्था आहेत, कॉलेज आहेत, विद्यापीठ आहेत, ज्याच्यात प्राध्यापक आहेत, ज्याच्यात विद्यार्थी आहेत,
आणि त्याच्यात विद्यापीठांमधल्या वेगवेगळ्या मॅनेजमेंट काउन्सिल असेल, स्टुडंट काउन्सिल असेल, अशा सगळ्या संघटना आहेत, विद्यार्थी संघटनांची भूमिका आहे आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी UGCची भूमिका आहे. तुलनेने राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा रोल यामध्ये खूप मर्यादित आहे. त्याच्यात शिक्षकांचे, प्राध्यापकांचे पगार आणि काही UGC कडनं ज्या गोष्टींना फंडिंग येतं, त्या फंडिंग असलेल्या प्रकल्पांमध्ये बऱ्याच केसमध्ये 50% त्याचा निधी हा राज्य सरकारकडनं जातो. या व्यतिरिक्त अगदी महाराष्ट्र सरकारच्या विद्यापीठ कायद्यामध्येही राज्य सरकारला उच्च शिक्षणामध्ये ढवळाढवळ करायचे फारसे अधिकार नाहीत. आणि कुठल्याही लोकशाही देशामध्ये उच्च शिक्षण हा असा विषय आहे की जो स्वायत्त असलेला चांगला, कारण जर सरकारी ढवळाढवळ त्याच्यात होत असेल तर शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन, विचार स्वातंत्र्य या सगळ्यावर निर्बंध येतात. अर्थात ही वस्तुस्थिती आहे की भारतामध्ये शिक्षणाचं राजकीयकरण झालेलं आहे आणि केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, राजकीय पक्ष असेल, त्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटना असतील, या सगळ्यांचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम होतो. आणि त्यामुळे जेव्हा राज्य सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी एक चुकीचा पायंडा पाडला. कारण राज्य सरकारच्या अखत्यारीत किंवा जी राज्य अनुदानित जी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांचा ते कुलपती हे पद आहे, ते घटनादत्त पद हे राज्यपालांकडे येतं आणि त्यामुळे विद्यापीठांबाबत अशा प्रकारचं काही निर्णय घ्यायचा असता तर त्याच्याबाबत राज्यपालांची सल्लामसलत करणं आवश्यक होतं. पण अशी सल्लामसलत न करता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी थेट UGCला याबाबत पत्र लिहिलं की आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये आम्ही परीक्षा न घेणार नाहीत असं हे सांगितलं. त्याबाबत राज्यपालांनी कडक भूमिका घेतली. त्याच्यानंतर पुन्हा एक सामोपचाराने प्रश्न मिटतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. संजय राऊत राज्यपालांना जाऊन भेटलेही होते याबाबत. आणि त्यानंतर UGCनेही जुलैमध्ये सुधारित गाईडलाईन्स काढल्या. कारण UGC हे काही शेवटी राजकारण करायला तयार झालेली संस्था नाहीये. तिलाही हा निर्णय घ्यायचा होता कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं भविष्य याबाबत सगळ्यांना चिंता आहे की फक्त केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला किंवा शिक्षण मंत्र्यांना किंवा युवा नेत्यांना एवढीच ही चिंता नाहीये. तर UGCने त्याबाबत सुधारित गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आणि या गाईडलाईन्स मध्ये विद्यापीठांना परीक्षा घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. कारण आज जे चित्र राज्य सरकार PR एजन्सीच्या मदतीने वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून उभं करायचा प्रयत्न करत आहे की आता या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे आणि आता केवळ या UGCच्या हट्टापोई त्यांना कोविडची लागवड होऊ शकते वगैरे वगैरे असं, तशी काही वस्तुस्थिती नाहीये. कारण यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन परीक्षा घ्यायचा पर्याय उपलब्ध आहे, पण विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षाही देता येऊ शकेल. जिथे इंटरनेटची जोडणी फारशी चांगली नाही किंवा नेटवर्क फारसं चांगलं नाही तिथे म्हणजे ज्याला ओपन बुक एक्झाम म्हणता येईल, म्हणजे परीक्षेचं प्रश्नांचं उत्तर तुम्ही पुस्तक बघून लिहू शकता. कारण प्रश्न हे अनालिटिकल असतात आणि त्याच्यामुळे पुस्तक जरी तुमच्या सोबत असलं तरी तुम्ही त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि ते उत्तर लिहून तुम्ही तो पेपर सबमिट करू शकता. अशा गोष्टी करता आल्या असत्या. सर्वांनाच माहितीये की सध्या परिस्थिती फारशी चांगली नाहीये, कोविडचा आकडा वाढतोय आणि त्याच्यामुळे कदाचित एक सोपी परीक्षा घेऊनही मुलांना त्या मांडवाखालनं काढता आलं असतं. हे जर पूर्वी केलं असतं, म्हणजे पूर्वी काय परिस्थिती होती, मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये फार कोविडचा आकडा वाढत होता, पण राज्यातले अनेक भाग आहेत, अनेक जिल्हे आहेत जिथे संपूर्ण जिल्ह्यात 100 लोकांना, 200 लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना कोविडची लागवड झाली होती. तेव्हाच खरं तर, कारण विद्यापीठ काही फक्त मुंबई किंवा पुणे विद्यापीठ नाही, राज्यात 16 विद्यापीठ ती अनुदानित आहेत आणि त्याच्यामुळे तिथे परीक्षा घेता आल्या असत्या. पण त्या हट्टापोई त्या परीक्षा घेतल्या नाहीत. आणि मग जेव्हा या सुधारित गाईडलाईन आल्या त्याच्यामुळे तर राज्य सरकारचं काम आणखीन सोपं झालं होतं. पण तिथेही केवळ हट्टापोटी राज्य सरकारने डिझास्टर्स मॅनेजमेंट ऍक्टचा वापर केला आणि मग त्याच्यात त्यांनी सांगितले की याच्यात शिक्षण विभागाची काही देणं घेणं नाहीये, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाशी. राज्यात सध्या आणि एकूणच परवा सोनिया गांधी आणि वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी जी चिंता व्यक्त केली की देशात एक प्रकारची हुकुमशाही सारखं वातावरण निर्माण होत आहे,
याच्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे हे जे सगळे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहेत त्याच्यामुळे राज्य सरकारमधल्या मुख्यमंत्री कार्यालयाला आणि याला खूप जास्त ताकद मिळते आणि तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटचा कायद्याचा वापर करून बऱ्याच गोष्टी सल्लामसलत न करता कायदा न करता घेऊ शकता आणि त्याच्यामुळे या डिझास्टर मॅनेजमेंटचा कायद्याचा वापर करून आम्हाला परीक्षा घेणं शक्य नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली, ज्याला विविध विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलं आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट पर्यंतला हे प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. सर्व याच्यातले जे पक्ष होते त्यांना आपापली भूमिका लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितलं होतं आणि हे सर्व चालू असताना एकूण असं चित्र तयार करण्यात आलं होतं की आम्ही आता काही आम्हाला कोणी विचारू शकत नाही कारण आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याच्या नुसार हा निर्णय योग्य आहे आणि त्यामुळे त्याच्यात काही तो फिरवण्याचा प्रश्न येत नाही. पण यामध्ये युजीसीच्या गाईडलाईन्स होत्या त्या सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलेल्या आहेत. त्या का उचलून धरलेल्या आहेत तेही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, कारण केवळ महाराष्ट्राचं उदाहरण धरलं तरी राज्यामध्ये काही लाख विद्यार्थी ह्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणार होते. मुंबई आणि पुणे विद्यापीठ एवढी मोठी आहेत की या दोन्ही विद्यापीठात साधारणतः 7 ते 8 लाख विद्यार्थी शिकतात. त्यातले किमान आपण 25% विद्यार्थी जरी अंतिम वर्षाच्या परीक्षांना बसणार असं धरलं तरी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी 2-2 लाख म्हणजे असं धरून साधारणतः राज्यात किमान 5 ते 7 लाख विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणार होते आणि या विद्यार्थ्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर त्यातले साधारणतः 40% विद्यार्थ्यांना केट्या लागल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत जो राज्य सरकारचा नियम होता की मागच्या वर्षीचे मार्कांची जी सरासरी आहे ती काढून त्यांना ही पदवी देण्यात यावी, ते करणं शक्य नव्हतं कारण केटी लागलेली असेल तर मागच्या वर्षीच्या मार्कांची परीक्षा म्हणजे सरासरी काढणं अशक्य होतं. त्यामुळे या केटी लागलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं भाग होतं. म्हणजे समजा 8 लाख जरी संख्या धरली तर 8 लाखाचे 40% म्हणजे या 3 लाख विद्यार्थ्यांना तरी विद्यार्थ्यांना परीक्षा देणं गरजेचं होतं. याच्याशिवाय एक 20% विद्यार्थी असे असतात की ज्यांना पदवीची परीक्षा झाल्यावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असतं, त्यांना स्पर्धा परीक्षांना बसायचं असतं, त्यांना परदेशात जायचं असतं, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी करायची असते आणि त्यामुळे त्यांना कोविड पास असा जर सर्टिफिकेट जर तयार केलं तर त्यांना पुढच्या आयुष्यात करिअरसाठी त्यांना अनेक अडचणी येणार होत्या. कारण एक विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देतो त्याच्या आधी तो किमान म्हणजे 12वी पर्यंत 3 वर्ष मॉन्टेसरी केजीची आणि त्याच्यानंतर 5 वर्ष त्याच्यानंतर 3 वर्ष पदवीची म्हणजे 12 आणि 3 15 आणि 3 18 17 ते 18 वर्ष तो शिकलेला असतो आणि तरी त्याची जी एवढी वर्ष आयुष्यातली घालून जर त्याला पदवी मिळणार असेल ती जर कोविड पास अशी जर पदवी मिळाली तर त्याच्या शैक्षणिक क्षमतेवर त्याच्या पात्रतेवर हे बोळा फिरवल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचाही एक म्हणजे जवळजवळ काही लाख विद्यार्थ्यांना तरी परीक्षा द्यावी लागणार होती. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये राज्य सरकारने अशी भूमिका घेतली की ज्यांना परीक्षा द्यायची नाहीये त्यांना आम्ही बाय डिफॉल्ट पास करू, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना आम्ही त्यांच्यासाठी नंतर परीक्षा घेऊ आणि हा काही युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. युजीसीच्या गाईडलाईन्स नुसार राज्य सरकारांनी किंवा राज्यातल्या विद्यापीठांनी 30 सप्टेंबरच्या आत या परीक्षा घ्यायच्या होत्या. तिथे आता पुन्हा प्रश्न निर्माण आला कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज 28 ऑगस्ट रोजी आलेला आहे. तर त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी आलेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात परीक्षा घेणं मला नाही वाटत शक्य होईल आणि त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला किंवा राज्यांना असं हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या इथल्या परिस्थितीनुसार युजीसीला लिहू शकता की आम्हाला परीक्षा रद्द करायच्यात पण त्या पोस्टपोन करून आम्हाला दुसरी तारीख द्या आणि युजीसी पण कदाचित याबाबत सकारात्मक दृष्ट्या विचार करेल. पण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या नुसार तुम्ही परीक्षा पुढे ढकलू शकता, रद्द करू शकता, पण त्या न घेता पास करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्पष्ट असल्यामुळे आता राज्य सरकारला परीक्षा घेणं गरजेचं बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने सरकारचा हा नैतिक दृष्ट्या पराभव आहे. कारण आकारण याच्यात वाद निर्माण केला गेला, एक भूमिका घेऊन ती आपल्या सोयीनुसार आपले जे फ्रेंडली मीडिया आहे त्याच्या माध्यमातून ती रंगवली गेली आणि हे सगळं असं चित्र उभं केलं गेलं की आम्हाला किती विद्यार्थ्यांच्या
भविष्याची काळजी आहे, जीवाची काळजी आहे. आणि इथे अकारण म्हणजे केंद्र सरकार UGC हे महाराष्ट्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी उगाचच हा विषय बनवत आहे. हा इगो इश्यू आहे, हा मानापमानाचा विषय केंद्र सरकार बनवत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने हे हाणून पाडलं. सर्वोच्च न्यायालयाने ज्या UGCच्या गाईडलाईन्स आहेत 6 जुलैला आलेल्या, त्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आलेल्या आहेत अशी त्यांनी आजच्या निर्णयात त्यांनी नमूद केलं. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो की हे धरून चालू की आपण जी लोकशाही व्यवस्था स्वीकारली त्याच्यामध्ये विविध पक्षांचं राजकारण येतं, त्याच्यात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. आणि आता राज्य सरकारच्या दृष्टीनेही हे समजण्यासारखं आहे, कारण परीक्षा घेणं म्हटलं म्हणजे या सरकारचं एकूणच असं हे आहे की अंगावरची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर टाकून स्वतःला त्याचे झळ बसणार नाही, स्वतः आपण सेफ राहू अशा पद्धतीने सरकार वागत आहे. आजच एका पुस्तकात अभिराम भडकमकर यांच्या पुस्तकात एक संवाद वाचला, तो इन्शाअल्लाह म्हणून हे पुस्तक आहे, त्याच्यात हा संवाद वाचला की पडलास तरी चालेल पण बाहेर पड, म्हणजे बाहेर पड, चालायला लाग, पडलास तर काय होईल, लागेल, जखम होईल, पण पुन्हा बरा होशील. पण मी पडीन या भीतीने जर मी बेडवरनं दिवाणावरनं उठलोच नाही तर माझ्या आयुष्यातला काही तशा अर्थाने अर्थ राहणार नाही. कारण एका प्रकारचं हे मानसिक वार्धक्याची ही लक्षण आहे, कारण आपण बाहेर पडत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे ही जी राज्य सरकारची भीती आहे ती वैध आहे, पण याच्यावर मार्ग काढता येईल. कारण आता मुख्यमंत्र्यांनीच हे म्हटलेलं आहे की शाळा सुरू नाही झाल्या तरी चालेल पण शिक्षण सुरू झालं पाहिजे. आणि आज देशभर आपण सगळीकडे बघतोय की वेगवेगळ्या शाळांनी कुठे 1 तास कुठे 2 तास वर्ग सुरू केलेले आहेत. त्याच्यावरही टीका टिप्पणी होत आहे की मुलं त्या ऑनलाईन क्लासवर बसतच नाहीयेत, त्यांचे आई वडील आजी आजोबा हे त्यांचा अभ्यास करतायत आणि मुलं गेम खेळतायत, मुलं झोपतायत, जे काही आहे ते. कारण याच्यावर योग्य असं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि पण असं असलं तरी कोविडचा हे जे संकट आहे ते किमान पुढचे 6 ते 9 महिने तरी ते चालू राहील. लस जरी अगदी पुढच्या 2-3 महिन्यात यशस्वीरित्या समोर आली तरी त्याचं वॅक्सिनेशन करून ती सर्वांपर्यंत पोचून पुन्हा एकदा आयुष्य सुरू होण्यासाठी किमान पुढचं अकॅडमिक इयर ते येईल. आणि तोपर्यंत हे जे वर्ष आहे ते आपण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातनं असंच्या असं पुसून टाकू शकत नाही किंवा सरसकट सगळ्यांना प्रमोट करू शकत नाही. कारण बाहेर अर्थव्यवस्थेची अवस्था खराब आहे, इकॉनॉमी आकुंचन पावते वाढायच्या ऐवजी. आणि अशा वेळेला लोकांचे रोजगार जात असताना एक लाखो विद्यार्थ्यांच्या कपाळावर तुम्ही कोविड पास म्हणून शिक्का मारला. ठीक आहे, मागे एका कृषी विद्यापीठात असं झालं होतं आणि मग ते विषय समोर आल्यावर राज्य सरकारने त्याच्यात हस्तक्षेप केला आणि ती सर्टिफिकेट बदललं. पण जरी परीक्षा देता पास न झालेला विद्यार्थी असेल, त्याच्या मार्कशीटवर त्याच्या सर्टिफिकेटवर तुम्ही कोविड पास लिहिलं जरी नाही तरी ते बघून समोरच्या माणसाला हे नक्की कळणार आहे की या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे का नाही. आणि त्याच्यामुळे हा शिक्का त्याच्या माथी पुढचं आयुष्यभर लागणार आहे. हा विचार राज्य सरकारने करायला हवा होता. त्यामुळे ही परिस्थिती जर सामोपचाराने मार्ग काढला असता, UGCशी संवाद साधला असता, राज्यपालांना विश्वासात घेतलं असतं, कुलगुरूंना विश्वासात घेतलं असतं, एक चर्चा हे केली असती, प्रामाणिक चर्चा. म्हणजे असं नाही की चला मला वाटलं परीक्षा कॅन्सल करायची म्हणून मी एक चर्चा आयोजित केली आणि त्या चर्चेचा निष्कर्ष आला की परीक्षा कॅन्सल करायची, असं मॅच फिक्सिंग करून उपयोग नाही. पण एक प्रामाणिक त्याच्यावर चर्चा झाली असती तर याच्यातनं कदाचित मध्यम मार्ग निघाला असता. UGCलाही फ्लेक्झिबल भूमिका घेऊन लवचिकता दाखवून 2 पावलं मागे यावं लागलं असतं. आणि खास करून जर हे जून जुलैमध्ये राज्याच्या ज्या भागात कोविडचा प्रसार नव्हता तिथे आता परीक्षा होऊ नाही गेल्या असत्या. पण जे झालं ते झालं. आता किमान याच्यातनं धडा घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या चुका होणार नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार स्पर्धा चालू राहील, टीका टिप्पणी चालू राहील, पण याच्यातनं जनतेचं नुकसान होणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. ही काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, केंद्रानेही घेतली पाहिजे, पण ती राज्यांनीही तितकीच घेतली पाहिजे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं जर गोष्ट कुठली समोर आली असेल तर ती ही आहे. त्यातनं सर्वजण योग्य धडा घेतील अशी अपेक्षा करतो. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.